कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच काम करीत राहा, फळाची अपेक्षा नका ठेवू. या मंत्राला आपल्या जगण्याचा मंत्र बनवून आपल्या आयुष्याला आकार आणि अर्थ देऊन सौ पूजाताई खडसे आपली कारकीर्द घडवीत आहेत. सौंदर्यदृष्टी, कल्पकता, कलात्मकता, नाविन्य आणि सजगता ह्या पंचसूत्रीच्या माध्यमातून विविध वस्तूंना सौंदर्याची झळाळी देणारे कलासक्त व्यक्तिमत्व म्हणजे पूजाताई खडसे. एक कुशल इंटेरियर डिझायनर म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलाच आहे. पण तेवढ्यावर न थांबता दीनदुबळ्या, गोरगरीब, निराधारांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचं आणि महिलांना स्वावलंबी बनविण्याचे शिवधनुष त्यांनी उचलले आहे. स्त्रियांसाठी झटणारी, स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देणारी अशा पद्धतीची ही रणरागिणी समाजामध्ये कार्यरत आहे. स्त्री जर सुसंस्कारित असेल तर त्या घरातील पुढची पिढी देखील सुसंस्कार निघते आणि स्त्री जर मायाळू असेल तर त्या घरातील मुलं सुद्धा तशाच प्रकारची दयाळू उपजतात. याच स्त्रीला सक्षम करण्याचं काम पूजाताई अत्यंत नेटाने आणि कसोशीने करीत आहेत. पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलं, गरजू महिला, विधवा महिलांना रोजगार मिळवून देणे, विविध कार्यशाळा आयोजित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम त्या करीत आहेत. समाजाची सेवा करण्यासाठी राजकारण हे व्यासपीठ त्या अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने हाताळीत आहेत. त्यांच्या ह्या कौतुकास्पद कार्याबद्दल त्यांना माजी महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बचत गट रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच लोकमतचा वुमन अचिव्हर्स आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वास्तू आणि वस्तूंची नाविन्यपूर्ण सजावट करताना अनाथांच्या आयुष्यातही रंग भरण्याचे काम करणाऱ्या पूजाताई खडसे यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम.